ठीक आहे. काल मी जे होमवर्कला एक्झाम्पल दिलं होतं त्यापासून आपण स्टार्ट करू. तोपर्यंत मुलं जॉईन होत आहेत बाकीचे. याच्यामध्ये आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं हे आपल्याला माहिती होतं बघा. दोघांची ॲडिशन आपल्याला घ्यायची आहे, त्यानंतर सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ठीक आहे. सो सगळ्यात पहिलं आपल्याला फाइंड आउट करायचं इथं Z1 प्लस Z2 दोघांची ॲडिशन. ओके. Z1ची व्हॅल्यू आहे 2 प्लस 3i प्लस Z2ची व्हॅल्यू आहे -5 प्लस i. ठीक आहे. सो रियल नंबर मी सोबत लिहितो. सो 2 हा रियल नंबर आहे, -5 हा रियल नंबर आहे, विथ साईन लिहायचं त्यांचं आहे की नाही. 3i प्लस i हे दोघं इमॅजिनरी नंबर्स आहेत. 2 - 5 -3 अँड 3i प्लस i झालं हे 4i. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ Z1 प्लस Z2. सेकंड, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे Z1 मायनस Z2. ओके. सो Z1 मायनस Z2. Z1ची व्हॅल्यू आहे 2 प्लस 3i मायनस आल्यावरती पुढच्याला ब्रॅकेट टाकला गेला पाहिजे. सो ब्रॅकेटमध्ये येईल -5 प्लस i. ओके. नेक्स्ट स्टेपला मी ब्रॅकेट ओपन करणार आहे. सो 2 प्लस 3i, here is minus plus 5 आणि minus plus minus I. So now real numbers are 2 plus 5 plus 3i minus I. So we get 2 plus 5 7 and 3i minus I plus 2i. This is a Z1 minus Z2. Okay, so simple. Next, थर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आता Z1 इंटू Z2 दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो Z1ची व्हॅल्यू आहे 2 प्लस 3i अँड Z2 इज -5 प्लस i. करेक्ट. सो ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन आपल्याला इथं करायचं आहे. सो 2 इन ब्रॅकेट -5 प्लस i प्लस 3i इन ब्रॅकेट -5 प्लस i. सो इट इज इक्वल टू 2 इंटू -5 -10 प्लस 2i. Okay, here is a plus minus multiplication minus 3 into 5 15i. Okay, next plus 3 as it is, I into I square. So we get here -10. Okay, now this is 2i minus 15i. Both are imaginary numbers. So answer काय येईल बघा त्यांचं. 2i minus 15i minus 13i. ओके. सबस्ट्रॅक्शन झाली. -15 प्लस 2 इज -13 प्लस 3 i स्क्वेअरची व्हॅल्यू -1. सो इट इज इक्वल टू -10 मायनस दिस इज 13i अँड प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन -3. सो वी गेट दिस -10 -3 -13i. करेक्ट. सो वी गेट द फायनल आन्सर -10 -3 -13 -13i. सो एक स्टेप तुम्ही आणखीन एक्स्ट्रा काय करू शकता बघा. -13 तुम्ही कॉमन काढला. सो ब्रॅकेटमध्ये राहील 1 प्लस i. सो दिस इज अ Z1 इंटू Z2. करेक्ट. ओके. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे नंबर 4. Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू. सो Z1ची व्हॅल्यू होती आपली 2 प्लस 3i. Z1 is 2 plus 3i divided by Z2 ची व्हॅल्यू आहे -5 plus i. Z2 is -5 plus i. ओके. सो डिव्हिजन करताना मी तुम्हाला सिंपल सांगितलं बघा काय करायचं आपल्याला. फर्स्ट स्टेप 2 प्लस 3i डिवायडेड बाय -5 प्लस i. ओके. डिनॉमिनेटरचा कॉन्ज्युगेट याने आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही मल्टिप्लाय करायचं आहे. सो -5 प्लस आयचा कॉन्ज्युगेट किती येतोय -5 मायनस आय प्लस आयचा -i होईल. ओनली इमॅजिनरी नंबरचं साईन आपल्याला चेंज करायचं असतं कॉन्ज्युगेटमध्ये आणि त्याने मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही मल्टिप्लाय केलं. सो वी गेट हेअर इट इज इक्वल टू न्यूमरेटरला येईल बघा 2 प्लस 3i याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये आता -5 मायनस आय डिवायडेड बाय हेअर इज -5 प्लस आय आणि याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये आहे -5 मायनस आय. ओके. सो इज इक्वल टू नाव वरती ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन आहे. सो 2 ने मल्टिप्लाय करणार मी -5 मायनस आय नेक्स्ट प्लस 3i अँड मल्टिप्लिकेशनमध्ये सेम ब्रॅकेट -5 मायनस आय डिवायडेड बाय
डिनॉमिनेटरला 2 ब्रॅकेट कोणत्या फॉर्ममध्ये आहे, ए प्लस बी अँड ए मायनस बी. करेक्ट. याचा आन्सर असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो ए स्क्वेअर मीन्स -5चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आयचा स्क्वेअर. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू, इथं 2 ने मल्टिप्लाय करा. 2 × -5 -10 -2i. ओके. 3 × -5 -3 × 5 15 -15i प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन -3 ॲज इट इज i × i स्क्वेअर होल इक्वेशन डिवायडेड बाय. ओके. नेक्स्ट हिअर इज -5चा स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर ऑलवेज प्लस 25 मध्ये साइन आहे मायनस अँड आय स्क्वेअर, इथं दिला मी आय स्क्वेअर. ओके. इज इक्वल टू नाव -10 ॲज इट इज ठेवलं मी. नेक्स्ट इथं -2i -15i बोथ आर इमॅजिनरी नंबर्स. ओके. सो दोघांची ॲडिशन होईल. -2 -15 झालं -17i -3 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 डिवायडेड बाय हिअर इज 25 मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू अगेन -1. ठीक आहे. सो व्हॉट वी गेट हिअर, मी नेक्स्ट पेजवरती येतो. सो इट इज इक्वल टू सॉरी, ही होईल -10 -17i. नाव हिअर इज मायनसचं मल्टिप्लिकेशन -3 × -1 इट इज +3 डिवायडेड बाय 25 मायनस प्लस झालं 25 + 1 किती होईल ते 26. सो फायनली -10 + 3 -17i divided by 26. So we get the final answer -10 + 3 -7 -17i divided by 26. This is the value of Z1 upon Z2. ओके. आणि आणखीन एक पॉईंट काय होता आता, Z2 upon Z1. ओके. आय होप तुम्ही तो तेवढं आता सॉल्व करू शकता बघा. ठीक आहे. ओके. सो कोण कोण प्रेझेंट आहे आता, श्रावणी, शिवराज, तेरीन शेख नावाने कोण जॉईन आहे, साक्षी आहे, प्रेम. ओके. ठीक आहे. समजलं आता हे Z2 आपण Z1 तुम्ही ट्राय करा पुन्हा एकदा त्याला. ओके. सो आपल्याला काही आता थोडेसे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स घ्यायचे आता. म्हणजे आपल्याला ह्या कम्प्लीट चॅप्टरमध्ये ना ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन नंबर ऑफ टाइम्स येणार आहेत. सो त्यासाठी मी एक प्रॉब्लेम काल एक्सप्लेन केला होता आणि तुम्हाला एक प्रॉब्लेम मी होमवर्क दिला होता. ओके. तो प्रॉब्लेम मी पुन्हा इथं सॉल्व केला आहे. सो ह्या प्रोसेस आपण कंटिन्यू आता फॉलो करणार आहेत. ठीक आहे. आता आपल्याला एक सेकंड क्वेश्चन याच्यामध्ये सॉल्व करायचा आहे. तो डिपेंड आहे बघा बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. सो क्वेश्चन असा आहे, फाइंड ए अँड बी इफ. आपली जी एक्सरसाइज आहे बघा पहिली 1.1 यामधला क्वेश्चन नंबर 3 आहे हा. ओके. सो 3 मध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये दिला आहे ए प्लस 2b प्लस 2ai इज इक्वल टू 4 + 6i. ठीक आहे. आता इथं 2 कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिसतात बघा, एक लेफ्ट साईडला आहे, एक राईट साईडला आहे. काय करायचं आहे बघा, इथं इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला यूज करायचं आहे. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मीन्स रिअल नंबर सोबत रिअल नंबर पार्ट आपला इक्वेट होणार आणि इमॅजिनरी पार्ट सोबत इमॅजिनरी पार्ट आपल्याला इक्वेट करायचा आहे. आणि यावरून आपल्याला ए आणि बी यांच्या व्हॅल्यूज काय करायचे बघा, फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. आता हे बघा, जर तुम्ही लेफ्ट हँड साईड जर व्यवस्थित जर बघितली तर लेफ्ट हँड साईड आता ओळखायला खूप सिंपल आहे. ओके. ज्या नंबरला आयने मल्टिप्लाय केलेलं असतं आय, दॅट पार्ट इज अ इमॅजिनरी. ओके. आणि ज्या नंबर्समध्ये आय येत नाही आहे दॅट इज अ रिअल. सो लेफ्ट हँड साईडला ए प्लस 2b हा रिअल पार्ट आहे कारण इथं आय नाही आहे, बरोबर. प्लस नाव 2ai हा इमॅजिनरी पार्ट आहे इज इक्वल टू राईट हँड साईडला 4 इज रिअल पार्ट अँड 6i हा कोण याच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट आहे. ओके. सो इथं एक सेंटेन्स द्यायचा आता खाली, बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, इक्वॅलिटी ऑफ
कॉम्प्लेक्स नंबर. ओके, म्हणजे रिअल पार्ट सोबत रिअल पार्ट आपण इक्वेट करणार, इमॅजिनरी पार्ट सोबत इमॅजिनरी पार्ट. ओके, सो इथं रिअल पार्ट कोण आहे बघा, इथं लेफ्ट हँड साईडला आहे ए प्लस 2b आणि राईट हँड साईडला रिअल पार्ट आहे 4. ओके, नाव इमॅजिनरी पार्ट इकडं कोण आहे बघा 2ai आणि इकडं 6i. आता ज्यावेळेस तुम्ही इक्वेट करता ना त्यावेळेस आय लिहायची गरज नाही आहे, कारण दोन्ही साईडला आय कॅन्सल होऊन जाईल. सो फक्त आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण इमॅजिनरी पार्ट इक्वेट करतोय ना, सो आयचे कोइफिशियंट आपल्याला लिहायचे. ओके, सो लेफ्ट हँड साईडला आयचा कोइफिशियंट म्हणजे इमॅजिनरी पार्ट आहे आपला 2a आणि ह्या बाजूला इमॅजिनरी पार्ट काय आपला 6. सो इथून मला a ची व्हॅल्यू भेटेल. therefore a is equal to 6/2. सो a ची व्हॅल्यू झाली आपली 3. ओके, a झाला 3. आता a ची व्हॅल्यू 3 मी इथं पुट करणार आहे. therefore इथं a ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे, ती मी इथं पुट करतो ह्या इक्वेशनमध्ये. सो a 3 प्लस 2b इज इक्वल टू 4. इथून मला आता b ची व्हॅल्यू काढायची आहे. करेक्ट. सो 2b इज इक्वल टू 3 इकडं प्लस आहे, तो राईट साईडला जाऊन काय झाला बघा मायनस झाला, 4 - 3. सो 2b इज इक्वल टू 4 - 3 किती, सो 4 - 3 इज 1. ओके, देअरफॉर b इज इक्वल टू काय आला आन्सर आपलं 1/2. सो फायनल स्टेपमध्ये फक्त आपल्याला ते आन्सर क्लब करून लिहायचे. ओके, सो देअरफॉर आपला आन्सर काय आले मग a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू 1/2. समजलं कसं सॉल्व केलं बघा. याच्यामध्ये 2 अननोन होते आपले a आणि b. तुम्हाला फक्त काय करायचं हे क्वेश्चन सॉल्व करताना ए बी असतील अननोन किंवा XY असतील, ठीक आहे, आपल्याला ते तसे पण क्वेश्चन्स बघायचे. याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे, तुम्हाला रिअल पार्ट सेपरेट करायचा आहे, इमॅजिनरी पार्ट सेपरेट करायचा आहे दोन्ही साईडचा आणि यांना इक्वेट करायचं आहे. ओके, पहिलं एक्झाम्पल खूप सिम्पल होतं, रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट डायरेक्टली सेपरेट होता. सो आपण इक्वेट केला आणि इक्वेट करून आपण आपले अननोन व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. ओके, सो स्लोली थोडीशी प्रॉब्लेम आता त्यांची हार्डनेस थोडी इन्क्रीज होत जाईल. ओके, नाउ सेकंड प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम है a माइनस b प्लस a प्लस b इंटू i इज इक्वल टू a प्लस 5i. ओके, आता तुम्ही हा जर प्रॉब्लेम जर बघितला बघा व्यवस्थित तर a माइनस b इज अ रियल पार्ट इन द लेफ्ट हँड साइड अँड a प्लस b इज अ इमॅजिनरी पार्ट इन द लेफ्ट हँड साइड. ओके, आणि राईट हँड साईडला a इज अ रियल पार्ट अँड 5 इज अ इमॅजिनरी पार्ट. ओके, सो डायरेक्टली ते सेपरेट आहेत. सो वी कॅन राईट हिअर द स्टेटमेंट बाय युझिंग आन्सरमध्ये बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. ओके, सो रिअल पार्ट सोबत रिअल पार्ट आपला इक्वेट होणार, इमॅजिनरी पार्ट सोबत इमॅजिनरी पार्ट इक्वेट होणार. सो इकडं लेफ्ट हँड साईडला रिअल पार्ट आहे a मायनस b, राईट हँड साईडला आहे a. ओके, नेक्स्ट इमॅजिनरी पार्ट a प्लस b इथं 5. आता हे बघा इथं a मायनस b इज इक्वल टू a. याच्यामध्ये काय होईल बघा, दोन्ही बाजूला a आला आहे. मी तुम्हाला सॉल्व करून सांगतो. समजा मी मायनस b इथंच ठेवला आणि हा a ह्या बाजूला नेला, इथं ऑलरेडी a होता, इकडचा a प्लस आहे, तिकडे जाऊन काय होईल तो मायनस, म्हणजे मायनस b इज इक्वल टू काय झाला 0. करेक्ट ना, a प्लस a मायनस a कॅन्सल होईल, काय राहिला 0. सो b ची व्हॅल्यू किती आली आपली 0 आली. ओके, सो b 0 मी इथं पुट करतो आता. सो देअरफॉर a प्लस b ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 5. सांगा a ची व्हॅल्यू किती झाली मग, a झाला 5. ओके, देअरफॉर वी गेट द आन्सर a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 0. खूप सिंपल क्वेश्चन होता. ओके, 2 मार्क्ससाठी थेरीला असे क्वेश्चन्स येतात. नेक्स्ट नंबर 3. नंबर 3 आता a प्लस b फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये 2 प्लस i इज इक्वल टू b प्लस 1 प्लस 10 प्लस 2ai. ओके, a प्लस b पहिल्या ब्रॅकेटमध्ये 2 प्लस i, सेकंड ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू b प्लस 1 प्लस 10 प्लस 2ai. आता तुम्ही समजा याची लेफ्ट हँड साईड जर व्यवस्थित जर चेक केली ना रे, तर 2 ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे यामध्ये रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट नाही आहे. आपल्याला तो सेपरेट करावा लागेल. सेपरेट कसं करणार, तुम्हाला या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आधी. ओके, बट राईट हँड साईडला b प्लस 1 हा रिअल पार्ट आहे आणि 10 प्लस 2a हा कोणता पार्ट इमॅजिनरी, कारण इथं आय ने मल्टिप्लाय झालेलं आहे. करेक्ट. सो आपल्याला अगोदर लेफ्ट हँड साईड आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. ओके, ते ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सो a इन ब्रॅकेट
ए ने मल्टिप्लाय करा सेकंड ब्रॅकेटला, दॅट इज 2 प्लस आय, प्लस परत बी ने मल्टिप्लाय करा सेम ब्रॅकेटला, दॅट इज 2 प्लस आय इज इक्वल टू राईट हँड साइड सेम बी प्लस 1 प्लस 10 प्लस 2a इंटू आय. करा ए ने मल्टिप्लाय ए इंटू 2 सॉरी 2a प्लस ए इंटू आय ए आय प्लस इथं 2 ने बीला, आता बी ने 2 ला मल्टिप्लाय करा, सो हे झालं 2b प्लस बी आय इज इक्वल टू इथं अगेन बी प्लस 1 प्लस 10 प्लस 2ai. ओके, आता इथं बघा लेफ्ट हँड साईडला रियल पार्ट्स कोण कोण आहेत. रियल पार्ट्स इज 2a अँड 2b, दिस आर द रियल पार्ट्स, याला सोबत लिहायचं आपल्याला. आणि इमॅजिनरी पार्ट्स कोण आहे आता ai आणि bi. ओके, सो इथं आता आपले ते सेपरेट करायचे आपल्याला. सो वी कॅन राईट हिअर नाव 2a प्लस 2b, यांना मी सोबत लिहिलं, ठीक आहे ना. 2a आणि 2b, दिस आर द रियल पार्ट्स. नाव इमॅजिनरी पार्ट्स ai आणि bi. सो आय एम रायटिंग इट ॲज a प्लस b आणि आय मी ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला, म्हणजे कॉमन घेतला थोडक्यात. सो ब्रॅकेटमध्ये काय राहिला a प्लस b इज इक्वल टू हिअर इज b प्लस 1 प्लस 10 प्लस 2a इंटू आय राईट हँड साईड ॲज इट इज. आता तुम्ही चेक करा बघा, लेफ्ट हँड साईडला सुद्धा रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट आपण सेपरेट केला आहे. झालं आहे. आता आपल्याला बाय युझिंग इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर याला सॉल्व करायचं आहे. ओके, सो वी कॅन राईट द स्टेटमेंट बाय युझिंग इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, सो लेफ्ट हँड साईडला रियल पार्ट काय होता आपला 2a प्लस 2b इज इक्वल टू राईट हँड साईडला काय रियल पार्ट b प्लस 1 आणि इमॅजिनरी पार्ट काय लेफ्ट हँड साईडला a प्लस b इज इक्वल टू इथं काय बघा 10 प्लस 2a. ओके, इथं मला आता दोन इक्वेशन भेटू राहिले. ओके, सो आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन मेथडने जावं लागेल, जे तुम्ही 10वीला स्टडी केलं होतं नाही का, चॅप्टर नंबर 1 तुमचं सायमल्टेनियस इक्वेशन. हे बघा, त्यासाठी अननोन्स एका बाजूला पाहिजेत आणि कॉन्स्टंट एका बाजूला. सो इथं राईट हँड साईडला एक अननोन आहे आपल्याकडं b, त्याला मी लेफ्ट हँड साईडला घेतो. सो लेफ्ट हँड साईडला ऑलरेडी कोण प्रेझेंट आहे 2a प्लस 2b. हा b लेफ्ट हँड साईडला आल्यावरती होईल मायनस b इज इक्वल टू प्लस 1. ओके, सो वी गेट फर्स्ट इक्वेशन 2a प्लस 2b मायनस b, b इज इक्वल टू 1. ओके, सिमिलरली आता ह्या इक्वेशनसाठी बघा, इथं 10 प्लस 2a, 2a इज द इट्स अ व्हेरिएबल ऑर अननोन, याला आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट हँड साईडला. So we can write here a plus b which are already present on the left hand side minus 2a is equal to 10. So a minus 2a minus a, correct, plus b is equal to 10. This is our second equation, correct. Now हे आपल्याला सॉल्व करायचे सायमल्टेनियस मेथडने. सो आपण काय करू बघा, इथं 2a प्लस b इज इक्वल टू 1 आहे, इथं मायनस a प्लस b इज इक्वल टू 10 आहे. आता इथं समजा बीचा जर आपण विचार केला तर इथं बीचा कोइफिशियंट 1 आहे, हेर इज अ कोइफिशियंट ऑफ b इज 1. ओके, सो डायरेक्टली ह्या दोन इक्वेशनची आपल्याला काय करायची आहे सबस्ट्रॅक्शन. ओके, सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला सगळ्यांना सॉल्व करता येतात. सो वी कॅन राईट हिअर इक्वेशन सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. ओके, इक्वेशन 2 ला आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं 1 मधून. सो इक्वेशन 1 काय इथं 2a प्लस b इज इक्वल टू 1 मायनस सेकंड इक्वेशन काय मायनस a प्लस b इज इक्वल टू 10. ओके, ज्यावेळेस आपण सबस्ट्रॅक्शन करतो बघा दोन सायमल्टेनियस इक्वेशनचं, त्यावेळेस जो सेकंड इक्वेशन आहे त्याचे साईन चेंज करायचे. आता हा मायनस आहे, मायनसचा काय व्हायला हा प्लस. ठीक आहे, मी त्याला अनदर पेन कलरचा यूज करतो मला थोडंसं आणखीन समजण्यासाठी. हा होईल बघा प्लस. ठीक आहे, ए प्लस झाला, बी होता तो मायनस झाला आणि 10 पण काय झाला बघा इथं प्लस होता तो मायनस झाला. ठीक आहे, आता करा कॅल्क्युलेशन्स. इथं प्लस बी आणि मायनस बी काय होईल कॅन्सल होईल. इथं 2a आणि हा प्लस ए झाला, आता मायनस साईनने कन्सिडर करायचं, साईन चेंज झालं आहे. 2a प्लस ए किती 3a इज इक्वल टू हे कॅन्सल झालेलं आहे. इथं 1 आणि हा मायनस 10 आहे, 1 मायनस 10 किती -9. म्हणजे आपल्याकडे काय आलं बघा इथं इक्वेशन 3a इज इक्वल टू -9.
इथून आपल्याला ए ची व्हॅल्यू भेटेल. सो ए इज इक्वल टू -9 डिवायडेड बाय 3. सो ए ची व्हॅल्यू झाली आपली -3. समजले कॅल्क्युलेशन. ए आला बघा -3. आता ए ची व्हॅल्यू मला पुट करायची इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 कशातही पुट करा. ओके, आय एम रायटिंग हिअर पुट द व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन सपोज 2 मध्ये पुट करतो. ओके ना, वी कॅन पुट दॅट व्हॅल्यू इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय, -a प्लस b इज इक्वल टू 10. इक्वेशन 2 काय होतं, -a प्लस b इज इक्वल टू 10. सो a ची व्हॅल्यू किती, -3. सो हा -3 प्लस b इज इक्वल टू 10. ओके, हे मायनस मायनस काय होईल इथं, प्लस, म्हणजे 3 प्लस b इज इक्वल टू 10. सो वी गेट b इज इक्वल टू 10. हा 3 राईट हँड साईडला गेल्यावरती मायनस होईल. सो काय झालं फायनल आन्सर बीचं. सो b इज इक्वल टू झाला 7. करेक्ट. सो वी गेट द आन्सर हिअर. a इज इक्वल टू -3 and b is equal to 7. Final answer is a is equal to -3 and b is equal to 7. हे आपल्याला आन्सर भेटले. समजला सगळ्यांना प्रॉब्लेम. सिंपल होता, फक्त आपण कॅल्क्युलेशन्स करतोय बघा याच्यामध्ये. बाकी सिंपल कॅल्क्युलेशन आहे. फक्त रिअल पार्ट सोबत रिअल पार्ट कम्पेअर करायचा, इमॅजिनरी पार्ट सोबत आपल्याला इमॅजिनरी पार्ट कम्पेअर करायचा आहे. ओके, नाउ नेक्स्ट एग्जाम्पल. एक्झाम्पल नंबर किती आहे बघा, 4. एक्झाम्पल नंबर 4 आहे ABI A आणि B आणि I तिघं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इज इक्वल टू 3a मायनस b प्लस 12i. ओके, हा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही हा जर प्रॉब्लेम व्यवस्थित जर ऑब्झर्व जर केला तर लेफ्ट हँड साईडला फक्त कोणता पार्ट आहे रे, हा ओनली इमॅजिनरी पार्ट आहे. रिअल पार्ट इज अब्सेंट ऑन द लेफ्ट हँड साईड. ओके, आणि राईट हँड साईडला रिअल पार्ट कोणता आहे, 3a मायनस b, आणि इमॅजिनरी पार्ट कोणता आहे याच्यामध्ये 12. ओके, याला मी व्यवस्थित लिहून घेतो पुन्हा. ABI इज इक्वल टू, हा झाला माझा रिअल पार्ट 3a मायनस b प्लस 12i इट्स इमॅजिनरी पार्ट. ओके, अगेन द स्टेटमेंट बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. ठीक आहे. ओके, आता लेफ्ट हँड साईडला रिअल पार्ट किती रे, रिअल पार्ट प्रेझेंट नाही आहे लेफ्ट हँड साईडला, सो 0. ओके ना, जो पार्ट प्रेझेंट नाही आहे तो काय कन्सिडर करायचा आपण, 0. आणि राईट हँड साईडला रिअल पार्ट काय आहे, 3a मायनस b. ओके, नाव इमॅजिनरी पार्ट काय लेफ्ट हँड साईडला, इमॅजिनरी पार्ट इज AB. मी फक्त कोइफिशियंट लिहित असतो आयचे, आणि इकडं कोण आहे, 12 आहे. ओके, आता मला इक्वेशन सॉल्व्ह करून मला a आणि b च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात. आता तुम्ही जर इथं व्यवस्थित जर बघितलं तर काय बघा, AB ची व्हॅल्यू 12 आहे. एकतर इथून काय करा, a इज इक्वल टू 12/b तयार करा, किंवा b इज इक्वल टू 12/a आणि त्याला इथं पुट करा. ओके, तुम्ही सॉल्व्ह करू शकता, किंवा इथून एखादी व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. म्हणजे 2 अननोन आहेत बघा दोन्ही इक्वेशनमध्ये, सो त्याला मी एका अननोनमध्ये आणतो. सो सिम्पली इथं मी काय करतो बघा, समजा हे 3a मायनस b इज इक्वल टू 0 आहे. ओके, जर मी b ला ह्या बाजूला जर नेलं राईट हँड साईडला, सो काय होईल, 3a इज इक्वल टू होईल b. म्हणजे मी b ची व्हॅल्यू इथं काय पुट करू शकतो रे, ह्या इक्वेशनमध्ये 3a पुट करू शकतो, बरोबर ना. सो b ची व्हॅल्यू जी ना, इथं जो b दिसतोय तुम्हाला, त्या b च्या जागेवरती काय पुट करा, 3a. म्हणजे आपलं इक्वेशन काय तयार होईल आता, a ॲज इट इज, आणि b च्या जागेवरती काय पुट केला मी, 3a. समजलंय ना. हा b इज इक्वल टू 3a मी इथून घेतला, इज इक्वल टू किती, इज इक्वल टू 12. करेक्ट. सो काय होईल बघा, हे a इंटू a 3a स्क्वेअर झाला, इज इक्वल टू 12. करेक्ट. सो देअरफॉर a स्क्वेअर इज इक्वल टू 3 इकडे मल्टिप्लाय आहे, राईट हँड साईडला जाऊन तो 3 काय झाला, डिवाइड. सो 12/3. सो a स्क्वेअर इज इक्वल टू 12/3 किती झाला, 4. करेक्ट आहे. सो a स्क्वेअर इज इक्वल टू 4. देअरफॉर यांचा काय घ्यायचं आपल्याला, स्क्वेअर रूट, कारण मला a ची व्हॅल्यू काढायची आहे. सो a स्क्वेअरचं स्क्वेअर रूट a, आणि 4 हा कोणाचा स्क्वेअर आहे रे, 4 इज द स्क्वेअर ऑफ 2 अँड -2, कारण आपण आता कॉम्प्लेक्स नंबर स्टडी करतोय. ठीक आहे. सो 4 इज द स्क्वेअर ऑफ, पॉसिबिलिटी काय आहे, 2चा पण स्क्वेअर 4 असतो, -2चा सुद्धा स्क्वेअर काय असतो
4. So we can consider both numbers. Means 4चा स्क्वेअर रूट काय लिहायचं इथं प्लस मायनस 2. सो ए ची व्हॅल्यू काय झाली आपली प्लस अँड मायनस 2. आता ए ची व्हॅल्यू मी पुन्हा इथं पुट करतोय ह्या इक्वेशनमध्ये. आपल्याकडे इक्वेशन काय आलं होतं 3a इज इक्वल टू बी. करेक्ट. सो 3 ए ची व्हॅल्यू काय पुट करायची मला प्लस ऑर मायनस 2 इज इक्वल टू बी. ओके. सो बी किती होईल राहता याच्यामध्ये तुम्ही चेक करा. 3 ने ह्या प्लस और मायनस 2 ला मल्टिप्लाय केलं. सो बी इज इक्वल टू 3 × 2 6 प्लस और मायनस 6. सो वी गेट द आन्सर. करेक्ट. लक्षात ठेवा जर तुम्ही एखाद्या नंबरचा स्क्वेअर रूट काढताय ना तर आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ऑलवेज प्लस और मायनस इथं यूज करणार आहे कारण बोथ पॉसिबिलिटीज आर पॉसिबल. कारण -2चा पण स्क्वेअर 4 आहे. तो नंबर -2 पण असू शकेल किंवा +2. सो वी कॅन राईट हिअर +-2. So we get the answer here. A is equal to plus and minus 2 and B is equal to plus and minus 6. Okay. समझ सकेला क्वेश्चन. Next number 5. Number 5 है 1 upon A plus IB is equal to 3 minus 2I. 3 minus 2I. ओके. आता इथं बघा 1 अपॉन ए प्लस आय बी डायरेक्ट आणि इकडे 3 - 2 आहे. मला ए आणि बीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. सो सिम्पली काय करा माहिती का अगोदर ह्या दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घ्या. रेसिप्रोकलचा मिनिंग माहिती आहे तुम्हाला. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर काय करावं लागतं आपल्याला इंटरचेंज. ओके. जर मी रेसिप्रोकल घेतला दोन्ही साईडचा तर ए प्लस आय बी न्यूमरेटरला गेला आणि डिनोमिनेटरला कोण राहिला 1 आला. करेक्ट. इथं याचा डिनोमिनेटर काहीच नाही म्हणजे तो किती असतो रे 1. आता याचा रेसिप्रोकल घ्या. याचा रेसिप्रोकल काय आला 1 अपॉन 3 - 2I. फक्त काय करायचं बघा मला एवढा कॉम्प्लेक्स नंबर सॉल्व करायचा आहे. मला डायरेक्टली ए आणि बीच्या व्हॅल्यू भेटतील दोन्ही साईड कम्पेअर केल्यावरती. सो सिम्पल क्वेश्चन आहे. बट सिम्पल आहे पण इथं काय आलं बघा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तुमचा तो डिनॉमिनेटरमध्ये येतोय. आणि लक्षात ठेवा जर डिनॉमिनेटरला जर येत असेल तर काय यूज करायचं डिव्हिजन. ओके. मला हा नंबर न्यूमरेटरला आणायचा आहे. कॉम्प्लेक्स नंबर ऑलवेज कुठं आला पाहिजे माझा न्यूमरेटरला. ओके. सो डिव्हिजन मला याची करायची आहे म्हणजे मला डिव्हिजन फाइंड आउट करायची आहे. ओके. सो डिव्हिजन फाइंड आउट करण्यासाठी सिंपल रूल काय आहे मी तर 1 अपॉन 3 - 2y लिहिला. याला मल्टिप्लाय कशाने करायचं आहे डिनॉमिनेटरच्या कॉन्ज्युगेटने. डिनॉमिनेटरचा कॉन्ज्युगेट काय येईल रिअल नंबर ॲज इट इज ओनली इमॅजिनरी नंबरचा साईन चेंज झालं. मायनस होता प्लस झाला 3 + 2i 3 + 2i. ही कोणाची व्हॅल्यू आली आता ए प्लस आय बी. करेक्ट ना. आपण ए प्लस आय बी सॉल्व करतो. डिनॉमिनेटरला जर 1 असेल तर लिहायची गरज नाही आपल्याला. करेक्ट. ओके. करा मल्टिप्लिकेशन 1 × 3 + 2i 3 + 2i डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला हे तर 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन होईल 3 - 2i × 3 + 2i. करेक्ट आहे. नाव इट इज इक्वल टू न्यूमरेटर ॲज इट इज 3 + 2i डिवायडेड बाय इथं 3 - 2i 3 + 2i. इथं a - b फर्स्ट ब्रॅकेटमध्ये सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे a + b. कोणता फॉर्म्युला परत a² - b². इथं a कोण आहे 3. सो 3चा स्क्वेअर मायनस b कोण आहे इथं b आहे 2i 2iचा स्क्वेअर. ओके. सो वी गेट हिअर न्यूमरेटरला 3 + 2i डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय येईल बघा 3चा स्क्वेअर 9 मायनस इथं 2चा स्क्वेअर 4 इथं आयचा स्क्वेअर i² इज इक्वल टू 3 + 2i डिवायडेड बाय इथं 9 मायनस 4 i² ची व्हॅल्यू किती असते -1. मला असं वाटतं तुमच्या सगळ्या व्हॅल्यूज त्या पार्ट झाल्या असतील बघा 4 तर व्हॅल्यू आहे आपल्या. करेक्ट. सो इट इज इक्वल टू सो वी गेट हिअर 3 + 2i डिवायडेड बाय हे मायनसचं मल्टिप्लिकेशन झालं प्लस आणि 9 + 4 ची व्हॅल्यू किती 9 + 4 इज इक्वल टू 13. ही व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट केली आपण ए प्लस आय बी. आता फक्त काय करा बघा जो डिनॉमिनेटर आहे ना तो डिनॉमिनेटर आपल्याला सेपरेट करायचा आहे. ओके. कारण मला मग डायरेक्टली कोणाची व्हॅल्यू भेटणार इथं ए आणि बीच्या. सो डिनॉमिनेटर सेपरेट करायचा आहे 3/13 बरोबर प्लस आणि इथं काय होईल 2/13i. ओके. मी म्हणून तुम्हाला बघा सिंपल होतं डायरेक्टली आपल्याला तो कॉम्प्लेक्स नंबर सॉल्व करून ए आणि बीच्या व्हॅल्यू भेटणार होत्या. सो बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर
चला तुमच्यापैकी मला कोणतरी सांगा आता ए ची व्हॅल्यू डायरेक्टली भेटली आपल्याला. किती रे ए? येस एनीवन? 3/30. व्हेरी गुड. डायरेक्टली आपल्याला व्हॅल्यू भेटते. सो ए झाला 3/13 आणि बी ची व्हॅल्यू 2/13. 2/13. समजलं का हा क्वेश्चन? इथं तुम्हाला ए आणि बी डायरेक्टली भेटत होता, फक्त तुम्हाला तो कॉम्प्लेक्स नंबर सॉल्व्ह करायचा होता. सो इथून पुढे लक्षात ठेवा, जर कोणताही कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे इमॅजिन नंबर जर आपला डिनॉमिनेटरला राहत असेल तर डिव्हिजन करून टाकायची त्यांची आणि त्याला आपल्याला न्यूमरेटरला आणायचं आहे. आणि डिव्हिजन कसं करतो आपण? डिनॉमिनेटरचा जो नंबर आहे त्याचा कॉन्जुगेट फाइंड आउट करायचा, कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. ओके ठीक आहे. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन होमवर्क देतो इथं या टाईपचा, ए आणि बी फाइंड आउट करण्यासाठी. सो मला असं वाटतं तुम्ही तो करावा आणि मला तो सेंड करा होमवर्क झाल्यावरती. आपण एक 5 क्वेश्चन्स इथं सॉल्व्ह केलेत. सो हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होईल. होमवर्क आहे ए प्लस आय बी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आय इज इक्वल टू 2 प्लस आय. ओके. सो एक स्टेप सांगतो तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये. मला ए प्लस आय बी काढायचं आहे, बरोबर ना. सो लेफ्ट साईडला मी फक्त ए प्लस आय बीच ठेवतो. 1 प्लस आयला काय करा, राईट साईडला पाठवून द्या. इकडं 1 प्लस आय ए प्लस आय बीला मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडं जाऊन काय होईल तो डिवाइड. ओके. सो देअरफॉर वी कॅन राईट डायरेक्टली ए प्लस आय बी इज इक्वल टू 2 प्लस आय अपॉन इथं काय आला 1 प्लस आय. सो काय आलं इथं, 2 कॉम्प्लेक्स नंबर डिव्हिजनमध्ये आलेत, बरोबर आहे. जर 2 कॉम्प्लेक्स नंबर जर डिव्हिजनमध्ये जर येत असतील तर याला सॉल्व कसं करायचं आहे. ए प्लस आय बी इज इक्वल टू 2 प्लस आय अपॉन 1 प्लस आय. याला सॉल्व कसं करणार आपण, डिनॉमिनेटरचा काय घ्यायचा आहे, कॉन्जुगेट. 1 प्लस आयचा कॉन्जुगेट काय होईल, 1 मायनस आय डिवायडेड बाय 1 मायनस आय. कॉन्जुगेटने काय करायचं, न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करा. वी गेट द आन्सर. करता येईल का सॉल्व तुम्हाला? करून तुम्ही Yes sir. ओके करताल ना मग. ओके ठीक आहे. सो मग आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम घेता येईल. सो अशा आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स बघायचे आहेत बघा इथं. सो नेक्स्ट क्वेश्चन मी आता याच्यामध्ये घेतो, ते पण इक्वलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरवरतीच आहे. ठीक आहे. फक्त आता याच्यामध्ये ए आणि बीच्या ऐवजी आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्स अँड वाय. सो हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. So next question, find the values of x and y. Find the values of x and y in the following equations. In the following equations. ठीक आहे. आता सेम जसं आपण ए आणि बी फाइंड आउट केलाय तसंच फक्त ए आणि बीच्या ऐवजी एक्स आणि वाय आहे. ठीक आहे ना. सो इझिली आपल्याला सॉल्व्ह होतील. इथं परत आपला रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट सेपरेट करायचा, कम्पेअर करायचा आणि आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे टू फाइंड आउट द एक्स अँड वाय. सो यातला पहिला क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन इज एक्स प्लस 2y एक्स प्लस 2y पहिल्या ब्रॅकेटमध्ये येतो प्लस इन द सेकंड ब्रॅकेट 2x मायनस 3y इंटू i प्लस 4i इज इक्वल टू 5. ओके. हे बघा आता लेफ्ट हँड साइड जर तुम्ही विचार जर केला ना तर लेफ्ट हँड साइडमध्ये एक्स प्लस 2y हा रिअल पार्ट आहे आणि राईट हँड साइडमध्ये रिअल पार्ट किती आहे तर 5 आहे. करेक्ट ना. आता लेफ्ट हँड साइडमध्ये जर तुम्ही इमॅजिनरी पार्ट जर कन्सिडर केला तर इथं 2x मायनस 3y पण आहे आणि इथं प्लस 4 पण आहे. सो या प्लस 4ला पण काय करतो मी या ब्रॅकेटच्या आतमध्ये आणतो कारण तो सुद्धा कोणता पार्ट आहे आपला इमॅजिनरी. सो लेफ्ट हँड साइडचं काय होईल बघा, एक्स प्लस 2y याला मी ॲज इट इज ठेवलं
प्लस इथं काय होईल बघा 2x मायनस 3y, हा जो +4 आहे हा इमॅजिनरी पार्ट आहे, सो त्याला मी या ब्रॅकेटमध्ये आणलं कारण याचा पण इमॅजिनरी पार्ट असल्यामुळे कॉमन काय निघाला इथून i इज इक्वल टू 5. ओके, बट राईट हँड साईडला इमॅजिनरी पार्टच नाही आहे, सो इमॅजिनरी पार्ट राईट हँड साईडला नाही म्हणजे किती कन्सिडर करायचं तो आपल्याला 0. ओके, अगेन दॅट स्टेटमेंट बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, सो रियल पार्ट सोबत रियल पार्ट कम्पेअर होणार, सो x प्लस 2y इज इक्वल टू 5, हा झाला रियल पार्ट कम्पेअर. आणि इमॅजिनरी पार्ट काय आहे 2x मायनस 3y प्लस 4, इकडं इमॅजिनरी पार्टच नाही, सो इज इक्वल टू 0. याला जर सिम्प्लिफाय केलं आपण इक्वेशनला तर काय होईल 2x मायनस 3y इज इक्वल टू -4. सो काय भेटतं आपल्याला इथं अगेन वी गेट द 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स. सो आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. करेक्ट, हे बघा इथं आता x प्लस 2y इज इक्वल टू 5 आहे, इथं 2x मायनस 3y इज इक्वल टू -4 आहे. सो काय करतो बघा मी, समजा इक्वेशन A1 आहे. ओके, दिस इज द इक्वेशन 2. सो इक्वेशन 1ला मी 2 ने मल्टिप्लाय करतो. ओके, सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. ओके, 2 म्हणजे 2 नंबर, 2 ने मी मल्टिप्लाय करतो इक्वेशन 1ला, म्हणजे काय होईल एक्सचा कोइफिशियंट सेम होईल. सो झाला बघा 2x 2 ने मल्टिप्लाय केल्यावरती 2 × 2 4y इज इक्वल टू 10. ओके, आणि हा आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू -4. सो याला लिहिलं मी इथं 2x मायनस 3y इज इक्वल टू -4. करेक्ट ना. ओके, आता इथं 2x आणि 2x सेम साईन आहे, सो काय करावं लागेल आपल्याला यांची सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन केल्यावरती तुम्हाला माहिती आहे बघा, जो सेकंड नंबर असतो बघा ज्या साईन चेंज करायचे, इथं 2x प्लस होता, तो 2x काय होईल आता मायनस, सो हा मायनस झाला. हा झाला मायनस. इथं 3y मायनस आहे, सो हा प्लस होईल. अगेन इथं -4 आहे, सो आपण काय आला प्लस. सो इथं प्लस 2x मायनस 2x काय झाला कॅन्सल. इथं 4y प्लस 3y किती झाला तो 7y इज इक्वल टू इथं 10 प्लस 4 किती झाला हा 14. ओके, सो देअरफॉर y इज इक्वल टू होईल 14/7. सो y ची व्हॅल्यू काय आली, वी गेट y इज इक्वल टू 2. ओके, नाव पुट y इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 2 इन एनी इक्वेशन. समजा मी त्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करतो, सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ x. ओके, 1 इक्वेशन काय x प्लस 2y, इक्वेशन 1 आहे आपलं x प्लस 2y इज इक्वल टू 5. सो हे झालं बघा x प्लस 2, y ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला 2 इज इक्वल टू 5. सो x प्लस 2 × 2 किती 4 इज इक्वल टू 5. ओके, सो x इज इक्वल टू 5. 4 इकडं प्लस आहे लेफ्ट साईडला, त्याला मला राईट साईडला घेऊन जायचं आहे. राईट साईडला घेऊन गेलं तर काय होईल मायनस. सो 5 मायनस 4, सो वी गेट x इज इक्वल टू 5 मायनस 4 किती 1. सो वी गेट द आन्सर्स हियर. ओके, सो देयरफॉर वी कॅन राईट हियर x इज इक्वल टू 1 and y is equal to 2. This is the final answers. Got it? समझलंय? सिंपल आहे. ठीक आहे, आणखीन एक घेऊ बघा ह्या टाईपचा क्वेश्चन. सो सपोज क्वेश्चन नंबर 2. सो तुम्हाला दिलंय इफ x in bracket 1 plus 3i plus y in bracket 2 minus I minus 5 plus I cube is equal to 0, then find. आपल्याला फाइंड करायचं आहे x प्लस वाय. ओके, हा क्वेश्चन आहे. आता हे पण बाय युजिंग इक्वलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर वरती सॉल्व होणार आहे.
ठीक आहे. आता इथं राईट हँड साईडला बघा डायरेक्टली 0 आहे, म्हणजे कम्पेअर करताना रिअल नंबर पण इक्वल टू 0 कम्पेअर होईल आपला आणि इमॅजिनरी नंबर सुद्धा काय होईल 0ला कम्पेअर करायचं आहे. ओके. आता लेफ्ट हँड साईड थोडी मी काय करतो सिम्प्लिफाय करतो, मी पेनची थोडीशी थिकनेस इन्क्रीज करतो इथं. काय होईल बघा, आपल्याला इक्वेशन काय दिलं आहे, एक्स इन ब्रॅकेट 1 + 3i प्लस y इन ब्रॅकेट 2 - i मायनस 5 प्लस i³ इज इक्वल टू 0 आहे. मी काय केलं बघा, इथं एक्सने मल्टिप्लाय करतो कारण मला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काय करायचे, सेपरेट करायचे. ओके. सेपरेट झाल्यावरतीच मला एक्स आणि वाय फाइंड आउट करता येईल. सो इथं एक्सने मल्टिप्लाय करा, x × 1 x प्लस 3 × x 3x आणि तो i प्लस 2 × y 2y मायनस y × i मायनस 5 प्लस, चला तुमच्यापैकी मला सांगा रे i³ ची व्हॅल्यू किती? -5. करेक्ट. -i इज इक्वल टू 0. ओके. सो हाला x प्लस 3xi मी ॲज इट इज ठेवतोय सगळ्या टर्म्स. इथं 2y मायनस yi मायनस 5 आणि हे प्लस मायनस i इज इक्वल टू 0. आता चेक करा याच्यामध्ये रिअल पार्ट्स कोणकोणते आहेत. ओके. मी त्याला मार्क करतो. x इज अ रिअल पार्ट, 2y इज अ रिअल पार्ट अँड -5 इज अ रिअल पार्ट. यांना सोबत लिहा म्हणजे काय होईल, x प्लस 2y मायनस 5 इट्स अ रिअल पार्ट. ओके. प्लस आता इमॅजिनरी पार्ट्स कोण आहेत, ज्यांना मी मार्किंग केली नाही बघा, रिमेनिंग सगळे कोण आहेत, इमॅजिनरी पार्ट्स आहेत. सो त्यांना एका ब्रॅकेटमध्ये लिहू आपण. ओके. फक्त आय ब्रॅकेटच्या आउटसाईड लिहू म्हणजे आपण आय कॉमन काढतो असं. सो इथं काय होईल, 3x इमॅजिनरी पार्ट, त्यानंतर इथं -y इमॅजिनरी पार्ट आणि हेर इज अ -i. ओके ना. -i म्हणजे आयचा कोइफिशियंट किती इथं 1 × i इज इक्वल टू 0. अगेन द सेम सेंटेन्स बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सो दोन इक्वेशन आपल्याला भेटतात अगेन हेअर. x प्लस 2y मायनस 5 राईट साईडला डायरेक्टली 0 आहे, म्हणजे रिअल नंबर पण 0, इमॅजिनरी नंबर सुद्धा 0. सो कम्पेअर झालं 0 बरोबर. ओके. आणि इकडं काय बघा, 3x मायनस y मायनस 1 इज इक्वल टू अगेन 0. सो सिम्प्लिफाय करतो मी इक्वेशन हे, म्हणजे मला कॉन्स्टंटला राईट साईडला घेऊन जायचं आहे. सो x प्लस 2y इज इक्वल टू 5. दिस इज 3x मायनस y इज इक्वल टू 1. ओके. समजा हे आपलं इक्वेशन 1, दिस इज आवर इक्वेशन 2. काय करू बघा, आपण y चे कोइफिशियंट सेम करू. सो y चे कोइफिशियंट सेम करण्यासाठी मला इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल रे, इथं y चा कोइफिशियंट 2 आहे. सो इथं आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने. ओके. सो वी कॅन राईट हिअर मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2. ओके. 2 म्हणजे नंबरने मी त्याला मल्टिप्लाय करतोय. ओके. सो इक्वेशन 2 काय होईल आपलं तयार, मल्टिप्लाय जर केलं तर इक्वेशन 2 बिकम 3 × 2 6x मायनस 2y इज इक्वल टू 2. ओके. समजा ह्या इक्वेशनला मी आता इक्वेशन नंबर 3 कन्सिडर करतो. सो 1 आणि 3चं काय करायचं आपल्याला, एक प्लस 2y एक मायनस 2y ॲड करायचं आहे फक्त. सो यू कॅन राईट हिअर ॲडिंग इक्वेशन 1 अँड 3. ओके ना. इक्वेशन 1 काय आहे, x प्लस 2y इज इक्वल टू 5. सो x प्लस 2y इज इक्वल टू 5. ॲडिशन करतोय मी 6x. ओके. मायनस 2y इज इक्वल टू 2. सो काय होईल बघा आन्सर मग आता इथं, x प्लस 6x झाला हा 7x प्लस 2y मायनस 2y कॅन्सल इज इक्वल टू 5 प्लस 2 7. म्हणजे तिथं काय आला बघा, 7x इज इक्वल टू 7. x ची व्हॅल्यू किती रे मग, x झाला 1. सो पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करताय, चला आपण पुट करू त्याला इक्वेशन 1 मध्ये, इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 काय आहे, x प्लस 2y इज इक्वल टू 5. x ची व्हॅल्यू 1 प्लस 2y इज इक्वल टू 5. 1 ला घेऊन जा राईट हँड साईडला. सो हा होईल बघा 2y इज इक्वल टू 5 मायनस 1. सो 2y 5 मायनस 1 किती 4. करेक्ट. देअरफॉर
Therefore we get y is equal to 2. Okay, so we get both the answer. X is equal to 1 and y is equal to 2. So therefore we can write here x is equal to 1 and y is equal to 2. But आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलंय काय रे, मी तुम्हाला परत क्वेश्चन कडे घेऊन जातोय. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, काय फाइंड आउट करायचं आहे हे बघा इथं. आपल्याला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x प्लस y. ओके ना, हा फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो दोघांची फक्त ॲडिशन करा आता जे आपले आन्सर आले ते. सो देअरफॉर वी कॅन राईट x प्लस y इज इक्वल टू 1 प्लस 2. आन्सर आला आपलं 3. 3 मार्काचा क्वेश्चन आहे बघा हा, आणि खूप सिंपल आहे. ओके, सो तुम्हाला ह्याच टाईपचा एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला देतो ॲज अ होमवर्क म्हणून. म्हणजे आपले 2 होमवर्क होतील आज आणि तुम्ही ते सॉल्व्ह करावे. ओके, सो सेकंड होमवर्क क्वेश्चन नंबर 2. सो क्वेश्चन आहे इफ, पहिल्यापेक्षा सिंपल आहे आता हा क्वेश्चन. x प्लस 2i, ठीक आहे, हायर पॉवर, हाँ x प्लस 2i राइट डाउन प्लस 15 इंटू आई स्क्वायर, 15 इंटू आई स्क्वायर y is equal to 7x plus I cube in bracket y plus 4. I cube, yeah, I cube in bracket y plus 4. Then find x plus y. Okay, सो आन्सर फाइंड आउट करा आणि मला तुम्हाला पाठवायचं बघा पर्सनल व्हॉट्सअप नंबरला 7821079522. ओके, याला मला तुम्ही सेंड करून द्या. ठीक आहे, हे मी तुम्हाला शेअर करणार आहे आत्ता. मला फक्त 1-2 मिनिट थांबा, मला अटेंडन्स बघू द्या कोण कोण प्रेझेंट आहे आज. सो साक्षी गिरोली प्रेझेंट आहे, हर्षदा कलापुरे, त्यानंतर फाल्गुनी, प्रेम, साक्षी साबले, शिवराज, श्रावणी सुपेकर आणि तेरीन शेख. तेरीन शेख नावाने कोण जॉईन झालं रे?